शिर्डी दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवर जोरदार निशाणा साधला। आजवर पवारांचं कौतुक करणारे मोदी अचानक पवारांवर कसे बरसले आणि त्यावरून आता शरद पवार गट आणि भाजपमध्ये कसा कलगीतुरा रंगलाय बघूया। राज्य सरकार में बड़ी कठिनाइयां बहुत रहती थी। भारत सरकार से परेशानियां होती रहती थी। तो मैं फिर शरद राव को बीच में डालता था। वो हमेशा मुझे उंगली पकड़ करके चलाने में मेरी काफी मदद करते रहे हैं और ये बात सार्वजनिक रूप से स्वीकारने में मैं गर्व अनुभव करता हूं। महाराष्ट्र के एक वरिष्ठ नेता केंद्र सरकार में कई वर्षों तक कृषि मंत्री रहे हैं, लेकिन उन्होंने किसान के लिए क्या किया? 2016 मध्ये पंतप्रधान मोदी यांनी पुण्यामध्ये शुगर कॅन व्हॅल्यू चेन विजन या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनावेळी शरद पवारांचं तोंड भरून कौतुक केलं होतं। आणि आता 2023 मध्ये मोदींनी शरद पवार यांचं नाव न घेता जोरदार निशाणा साधलाय, तोही अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये। शिर्डीमधल्या विविध विकास प्रकल्पांच्या उद्घाटन आणि भूमिपूजन सोहळ्याला पंतप्रधान मोदींनी हजेरी लावली होती। त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर जोरदार टीका केली, तेही शेतकरी या महाराष्ट्रातल्या अत्यंत संवेदनशील विषयावर। महाराष्ट्र के एक वरिष्ठ नेता केंद्र सरकार में कई वर्षों तक कृषि मंत्री रहे हैं। वैसे व्यक्तिगत रूप से तो मैं उनका सम्मान भी करता हूं, लेकिन उन्होंने किसान के लिए क्या किया? 7 साल में देश भर के किसानों से सिर्फ 3.5 लाख करोड़ रुपए का एमएसपी पर अनाज खरीदा। मोदींनी शरद पवारांवर टीकास्त्र टाकल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील नेत्यांकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जातंय। सुप्रिया सुळे, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार यांनी मोदींवर जोरदार पलटवार करतानाच अजित पवार यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे। माननीय मोदीजींनीच आदरणीय पवार साहेबांना पद्मविभूषण हे त्यांच्याच सरकारमध्ये शेतीमध्ये केलेल्या कामासाठी त्यांनी दिलेलं आहे। त्यामुळे ठीक आहे, आता एका गोष्टीचा मला आनंद आहे की महाराष्ट्रात आल्यावर पवार साहेबांचं नाव ते नेहमीच घेतात, कधी प्रेमाने कधी टीकेमध्ये, पण राजकारणात एवढं तर चालतंच, इतना तो हक बनताय। दादानी ते ऐकून तर उठून जायला पाहिजे होते तिथून, किंवा जाऊन त्यांना सांगायला पाहिजे की साहेब हे आपण जे बोलतोय चूक आहे, याच्यामध्ये मी आपल्याला थोडी दुरुस्ती सांगतो। आणि वस्तुस्थिती ज्या पद्धतीनं निर्णय पवार साहेबांनी घेतले त्याच्या पद्धतीनं अजितदादांनी एक तर त्यांना माहिती द्यायला पाहिजे होती। आता दादांनी खरं तर तिथं बोलायला पाहिजे होतं। मराठी माणूस कसा असतो की लगेच तिथं प्रत्युत्तर देणारा व्यक्ती असतो। दादांनी जेव्हा पूर्वीचे भाषणं केलेली आहेत तेव्हा पवार साहेबांचे गुणगान त्यांनी गायलेले आहेत। हे जे नेते पलीकडे गेलेले आहेत त्यांनी गायलेलं आहे की साहेबांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं आणि हे शेतकऱ्याला माहिती आहे। आणि मग अशा परिस्थितीमध्ये तिथं असं वक्तव्य होऊन जर दादांसारखे नेते शांत बसत असतील तर ते आम्हाला तरी कुठेतरी अवघड वाटतं, योग्य वाटत नाही। तेच पवारांच्या प्रत्येक सत्कारात काय बोललेत? पंतप्रधान झाल्यानंतर ते काय बोललेत की मी राजकारणात त्यांची करंगळी पकडून आलेलो आहे। आजपर्यंत एकदा तरी ते बोलले होते का की पवारांची चुकीची धोरणं आहेत, पवार चुकले होते, असं एकदा तरी ऐकलं का 9 वर्षात? तेव्हा हे का झालं हे कळण्यासारखं आहे। इतकंच नाही तर जयंत पाटील यांनी पंतप्रधान मोदींचा एक व्हिडिओ ट्विट केलाय। त्यामध्ये मोदी शरद पवारांचं शेतीविषयक अभ्यास, शेती क्षेत्रातील त्यांचं काम यावरून कौतुक करताना दिसतात। एक बार मैं भी क्रिकेट की दुनिया में आ गया था काम में, और वे भी थे, तो उसके कारण मुझे मिलना होता था। क्रिकेट की बात अगर 8 मिनट हुई है तो 5-10 मिनट तो वो किसान की बात निकाल के ही रहते थे। विषय क्रिकेट का हो, चर्चा क्रिकेट की करनी हो, लेकिन वो बात तुरंत किसान पर आ जाते थे। अजित पवार, शिंदे आणि फडणवीसांसोबत सत्तेत सहभागी होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसवर 70,000 कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप करत एक प्रकारे इशारा दिला होता।
मात्र गुरुवारी मोदींनी त्या 70,000 कोटींचा उल्लेख का केला नाही? राष्ट्रवादीला नॅशनल करप्ट पार्टी का म्हटलं नाही, असा सवाल उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांनी केलाय. कोई ऐसा क्षेत्र नहीं है जो कांग्रेस के घोटाले की हाथ का शिकार न हुआ हो. अगर मैं एनसीपी की बात करूं तो एनसीपी पर भी करीब करीब 70,000 करोड़ रुपए के घोटालों का आरोप है. महत्वाची एक गोष्ट की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल बोलताना मोदीजी नेहमी नॅचरली करप्ट पार्टी म्हणायचे. नॅचरली करप्ट पार्टी म्हणून एनसीपीला म्हणायचे आणि उद्देशायचे. ह्यावेळी मोदीजींनी कुठलाही करप्शनचा आरोप आमच्यावर केला नाही. काल त्यांनी 70,000 कोटीचा उल्लेख नाही केला. राष्ट्रवादीवरती जी टीका केली होती 70,000 कोटीचा घोटाळा, काल का नाही केला? बाजूला कोण बसलेले होते बघता ना. हे सगळेजण म्हणजे टीव्हीवरती सगळं बघतायत. हे जे काय थोतांड चालू आहे, मग कुठून काय त्यांनी काढलं? पवार साहेबांनी म्हणे शेतकऱ्यांसाठी काय केलंच नाही, त्याचाही उल्लेख आता जयंतभाईंनी केला. तर शरद पवार गटाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पवारांच्या काळात शेतमालाला मिळालेला हमी भाव आणि मोदींच्या काळातील हमी भाव याची तुलना करण्यात आली. शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचं हे उत्तर. 2013 मध्ये पवारांच्या काळातील कापसाची निर्यात 9,926.42 अब्ज डॉलर. 2023 मध्ये मोदींच्या काळात कापसाची निर्यात 2,111.3 अब्ज डॉलर. तूर हमी भाव 2004 ते 2014 पवार कृषी मंत्री असताना वाढलेली एमएसपी 216%, तर 2014 ते 2023 मोदींच्या काळामध्ये वाढलेली एमएसपी 53%. तांदूळ हमी भाव 2004 ते 2014 पवार कृषी मंत्री असताना वाढलेली एमएसपी 138%, 2014 ते 2023 मोदींच्या काळामध्ये वाढलेली एमएसपी 100%. सोयाबीन 2004 ते 2014 पवार कृषी मंत्री असताना वाढलेली एमएसपी 118%, 2014 ते 2023 मोदींच्या काळामध्ये वाढलेली एमएसपी 84%. गहू 2004 ते 2014 पवार कृषी मंत्री असताना वाढलेली एमएसपी 122%, 2014 ते 2023 मोदींच्या काळामध्ये वाढलेली एमएसपी 62%. दरम्यान शरद पवार गटातील नेत्यांना आता भाजपकडून सुद्धा प्रत्युत्तर दिलं जातंय. आमदार आशिष शेलार यांनी पवारांना अनेक प्रश्न केले. माननीय मोदीजींच्या सरकारने एमएसपी मध्ये एकदा नाही दोनदा वाढ केली. शरद पवार साहेब तुम्ही किती केलीत? माननीय मोदीजींच्या सरकारने स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी बहुतांशी मान्य करून त्याला गती दिली. शरद पवार साहेब तुम्ही किती वेळा ते केलं? तुम्ही का नाही केलं? प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधीतून वर्षभरासाठी आवश्यक ती भरीव मदत शेतकऱ्याच्या थेट अकाउंटवर जाते. पवार साहेब तुम्हाला तुमच्या काळात हे का नाही जमलं? त्यामुळे कधी तोंड भरून कौतुक करणाऱ्या मोदींच्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय केलं या प्रश्नावर पवार आता काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.